येस. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि शब्दागणच्या 103 या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मला पाडगावकरांची कविता नेहमी कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेला आठवतेच की तुम्हाला पाहिलं आणि मला बरं वाटलं. यालाच अशी खात्री नव्हती, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं, अशा प्रकारची एक कविता आहे पाडगावकरांची. आणि स्पेशली आज 31 डिसेंबर सेलिब्रेशन करण्याचा जागतिक दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शब्दांगणच्या सत्रासाठी सगळेजण आलात, मला आनंद वाटला. त्यात परत विषय मी हरिवंश राय यांच्या जिंच्या कविता म्हणजे हिंदी कविता, आणि त्यामुळे तो पण एक अडचणीचा भाग होता की आपल्याला हिंदी कळतं की नाही. आता आपल्याला हळूहळू कळायला लागेल, कारण आपल्याला शुद्ध साजूक तुपातली अशी भाषा ऐकायची सवयच लागली नसते. आणि स्पेशली आपण मुंबईत राहणारे तर आपल्या हिंदीचा तसा म्हटलं तर बोजवारा उडालेलाच असतो. तरी पण सगळेजण तुम्ही आवर्जून आलेला आहात. बरं, मी कवितांवर बोलणार आहे, असं काही असाही प्रकार नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगू तर ऐन वेळेला ठरलेलं सत्र आहे आणि म्हणजे ज्याला आपण म्हणूया की आपल्याला काय लगेच करता येईल असा विचार करून आयोजित केलेलं सत्र आहे असं म्हटलं तरी ते काही फार चुकीचं ठरणार नाही. दुसरा एक भाग की मी कविता मांडण्याचा एक भाग होता की आजचा माहोल पण जरा हलका फुलका आहे. त्यामुळे जो सामान्यपणे नॉन फिक्शन म्हटलं की माझा जो पिंड आहे तो नॉन फिक्शनचा पिंड आहे, आणि त्यामुळे तोही ते पुस्तक कुठलं घ्यायचं असा पण मला प्रश्न पडलाच होता. तर त्या मनाने आपल्याला जे जमतंय असं आपल्याला निदान जो गैरसमज जो काय तो आपल्या पुरता आहे, त्याला अनुषंगाने मी म्हटलं की आपण कविता फक्त सादर करू. आणि अर्थात हे सादरीकरण या अर्थाने पण हे सत्र काय फार उजवं ठरेल असं काय माझंही मत नाही. तुमचं असायला हवं असा तर आग्रह बिलकुलच नाही, माझं स्वतःचं पण मत नाही. जेमतेम खरं तर इंडेक्स बघू शकलो आणि काही कविता शोधून काढल्या की ह्या कविता आपण म्हणूया, म्हणजे तुमचा नाहीतरी माझा वर्षाचा जो शेवटचा दिवस आहे तो तरी खूप चांगला आनंदात जाईल याची मला स्वतःपुरती खात्री वाटते. आणि त्याच्यामुळे अर्थातच मला असं वाटलं की आपण हरिवंश राजेंच्या कविता आपण आज सादर करूया. आजचा एक एक कविता घेत जातो. तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मध्ये जरूर बोलू शकता, कमेंट करू शकता. आणि इट इज अन इंटरॅक्टिव्ह. जर तुम्हाला वाटलं की इंटरॅक्टिव्ह करायचं तर आपण तसंही करू शकतो. फक्त काय म्हणतो ते मी आता कविता म्हणायला सुरुवात करतो. आजचं आपलं एक काव्य वाचन, त्या अर्थाने मी सगळ्यांचं मिळून काव्य वाचनाचं सत्र आजचं पण आपण म्हणूया हरिवंश राजेंच्या कविता त्या एकत्र वाचायचा आपल्याला योग येत नाही किंवा कारण मिळत नाही, हा एक भाग आहे. आणि हिंदी आपण तेवढं ऐकतही नाही, त्याच्यामुळे आवर्जून ऐकलं जात नाही. आणि म्हणून खरं तर हरिवंश राजेंच्या कविता असा विषय घेतला. आजचा विषय आजचा दिवस म्हणजे एका अर्थाने रिफ्लेक्शनचा दिवस आहे. म्हणजे वर्ष पूर्ती आज होते, 1 वर्ष पूर्ण होते. तर 1 वर्ष म्हणजे वर्ष 2020 सरतंय. आणि त्या सरत्या वर्षाला अनुषंगाने एक कविता आधी सादर करतो, मग पुढचं आपण कसं जातं ते पाहूया. मनात असा एक क्रम ठरवून आलेलो आहे अशातला काही भाग नाही. सुचतील त्या, आवडतील त्या आणि तशा कविता म्हणण्याचा विचार आहे. जनरल एकतर्फी असं वाटलं तरी पण एक मैफिल जुळून यावी असा विचार तर आहेच. पहिली कविता हरिवंश रायजींची, आणि क्या भूलू क्या याद करू मैं. गणित उन्मादों के क्षण है, अगणित अवसादों के क्षण है. तर हरिवंश रायजींनी पूर्ण आयुष्याकरता म्हटलं असलं, आपण आपल्या वर्षाकरता तरी लावून घेऊ शकतो. क्या भूलू क्या याद करू मैं. सर सॉरी, पण कोणाचा तरी आवाज खूप येतोय, काहीच ऐकू येत नाहीये तुमचं. अगणित उन्मादों के क्षण है, अगणित अवसादों के क्षण है. रजनी की सुनी घड़ियों में किन किन को आबाद करू मैं. क्या भूलू क्या याद करू मैं. सरकारने सांगितल्याप्रमाणे आजचा 31 डिसेंबर आपला सुना सुना असणं अपेक्षित आहे. आपण एकटे आपल्या आपल्या घरात राहणं अपेक्षित आहे, सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित नाही. अगणित उन्मादों के क्षण है, अगणित अवसादों के क्षण है. रजनी की सुनी घड़ियों में अब किस किस को आबाद करूं मैं.
क्या भूलूं क्या याद करूं मैं। याद सुखों की आंसू लाती, दुख की दिल भारी कर जाती। याद सुखों की आंसू लाती, दुख की दिल भारी कर जाती। दोष किसे दूं जब अपने से अपने दिन बर्बाद करूं मैं। क्या भूलूं क्या याद करूं मैं। दोनों करके पछताता हूं, काय चांगलं आणि काय वाईट दोनों करके पछताता हूं। सोच नहीं पर मैं पाता हूं, सुधियों के बंधन को सुधियों के बंधन से कैसे, हाका ज्या ऐकू येतात त्या। दोनों करके पछताता हूं, सोच नहीं पर मैं पाता हूं, सुधियों के बंधन से कैसे अपने को आजाद करूं मैं। क्या भूलूं क्या याद करूं मैं, क्या भूलूं क्या याद करूं मैं। अशी हरिवंशराजेंची कविता ऐकताना थोडा हिंदीचा चॅलेंज असेल, पण मला असं वाटतं की आपल्यापर्यंत भावना नक्की पोहोचेल. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगू तर तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारलात तर मी सांगू शकेन की नाही मला शंका आहे, बट आय गेस तुम्हाला अर्थ समजून जाईल एवढी तर काळजी मी नक्की घेईनच. एक कविता त्यांची मला बऱ्याचदा मला जेव्हा मी पहिल्यांदा हिंदी कविता वाचत होते तेव्हा त्यातल्या काही कवितांमध्ये ही एक कविता होती आणि मला त्यावेळेलाही आवडली होती, अजूनही आवडते. बीते दिन कब आने वाले असं कविता जाते. बीते दिन कब आने वाले, कधीच भूतकाळ अर्थातच परत येत नाही, चांगला असो वाईट असो, इट विल पास असं आपण नेहमी ऐकतो. पण बीते दिन कब आने वाले, मेरी वीणा का मधुमय स्वर, विश्व सुनेगा कान लगाकर. मेरी वीणा का मधुमय स्वर, विश्व सुनेगा कान लगाकर. दूर गए पर मेरे उर की धड़कन को सुन पाने वाले, बीते दिन कब आने वाले. विश्व करेगा मेरा आदर, हाथ जोड़कर हाथ बढ़ाकर शीश नवाकर. विश्व करेगा मेरा आदर, हाथ बढ़ाकर शीश नवाकर. पर न खुलेंगे नेत्र प्रतीक्षा में जो रहते थे मतवाले, बीते दिन कब आने वाले. मुझ में है देवत्व जहां पर, झुक जाएगा लोक वहां पर. मुझ में है देवत्व जहां पर, झुक जाएगा लोक वहां पर न खुलेंगे नेत्र प्रतीक्षा में जो रहते थे मतवाले. पर न खुलेंगे नेत्र प्रतीक्षा में, सॉरी, पर न मिलेंगे, सॉरी वेरी सॉरी. मुझ में है देवत्व जहां पर, झुक जाएगा लोक वहां पर न मिलेंगे मेरी दुर्बलता को अब दुलराने वाले. माझ्या दुर्बलतेचं सुद्धा कौतुक करणारे कोणी भेटणार नाहीत, बीते दिन कब आने वाले, असं एक कविता म्हणते. मी आता मूड तो आहे तर त्या मूड मध्ये एक दोन तीन कविता म्हणतो आणि मग पुढचा आपण हे करूया की जो बीत गई, बीते दिनांचा उल्लेख झालाय तर ही एक वन ऑफ द फेवरेट मला आवडलेली कविता हरिवंशराजेंची. बऱ्याचदा अर्थातच कविता हा विषय असा की आपल्याला आवडतात त्या चांगल्या असं आपल्याला वाटत असतं आणि कवी मात्र त्याची पूर्ण पुंजी त्या कवितेमध्ये लावत असतो. त्यामुळे ही कविता चांगली आणि ती कविता चांगली असं म्हणण्यापेक्षा आपल्याला काय आवडली आणि आपल्याला काय झेपली जमली हा खरं तर मुख्य विषय. जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई. जीवन में एक सितारा था, माना वह बेहद प्यारा था. वह डूब गया तो डूब गया, अंबर के आनंद को देखो. कितने इसके तारे टूटे, कितने इसके प्यारे छूटे. जो छूट गए पर कहाँ मिले, जो छूट गए फिर कहाँ मिले. पर बोलो टूटे तारों पर कब अंबर शोक मनाता है. जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई. लास्ट इयर आपलं कसं गेलंय ते आपण ठरवू शकतो आणि त्याच्यानुसार आपला स्टॅन्स असू शकतो. जीवन में बहता एक कुसुम, थे नित्य निछावर जिस पर तुम. जीवन में था एक कुसुम, जे थे उस पर नित्य निछावर जिस पर तुम. वह सूख गया तो सूख गया, मधुवन की छाती को देखो. सूखी कितनी इसकी कलियां, मुरझाई कितनी वल्लरियां. जो मुरझाई फिर कहाँ खिली, जो मुरझाई फिर कहाँ खिली. पर बोलो सूखे फूलों पर कब मधुवन शोर मचाता है. जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई. जीवन में मधु का प्याला था, जीवन में मधु का प्याला था. तुमने तन मन दे डाला था. वह टूट गया तो टूट गया, मदिरालय का आंगन देखो. कितने प्याले हिल जाते हैं, गिर मिट्टी में मिल जाते हैं. जो गिरते हैं कब उठते हैं, जो गिरते हैं कब उठते हैं. पर बोलो टूटे प्यालों पर कब मदिरालय पछताता है. जो बीत गई सो बात बात गई, जो बीत गई सो बात गई.
मृदू मिट्टी के है बने हुए. इकडे ऍक्च्युली मला वैशिष्ट्य हरिवंशरायजींचं वाटतं की ते कवितांमध्ये फिलॉसॉफी एकदम खूपच जबरदस्त सांगतात. मृदू मिट्टी के है बने हुए, मधुघट फूटा ही करते हैं, लघु जीवन लेकर आए हैं, प्याले टूटा ही करते हैं. फिर भी मदिरालय के अंदर मधु के घट है, मधु प्याले हैं, जो मादकता के मारे हैं, ज्यांना जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, जो मादकता के मारे हैं, वे मधु लूटा ही करते हैं. वह कच्चा पीने वाला है, वह कच्चा पीने वाला है, जिसकी ममता घट प्यालों पर, जो सच्चे मधु से जला हुआ, कब रोता है चिल्लाता है, कब रोता है चिल्लाता है, जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई. तो हरिवंशरायजींच्या कवितांमध्ये हे कायम आपल्याला दिसतं की ते बऱ्याचदा त्यांच्या कविता म्हणजे अगदी त्यांनी जी मधुशाला लिहिली होती, तर मधुशाला पण या अर्थाने एका अर्थाने खरं ती मधुशाला होती, पण बऱ्याचदा आपल्याला दारू पिणाऱ्यांमध्ये गम गलत करण्याच्या पण कन्सेप्ट वाचतो. तर बेसिकली थोडे उमर खय्यामच्या जवळ जाणारे किंवा असं आपण म्हणू शकतो. पण हरिवंशरायजींची मधुशाला ही कविता ही मधुशाला ही जगण्याकडे जे बघण्याचा एक नवीन खरं तर वेगळा दृष्टिकोन देते. आणि म्हणून खरं तर ऍक्च्युली इट इज अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ रादर दॅन एनिथिंग. त्याचा मद्याशी जेवढा संबंध आहे त्याच्यापेक्षा तो लाईफच्या सेलिब्रेशन बरोबर अधिक संबंध आहे, जवळचा संबंध आहे, अशी कविता आहे. त्यातल्या काही कविता मी म्हणेन, मला आवडतील म्हणायला, पण त्याच्या मला वाटतं की ऍक्च्युली अमिताभ बच्चनने म्हटलंय त्याच्यापेक्षा मन्नाड यांनी जे गायलंय मधुशाला ते खूपच सुंदर आणि प्रचंड प्रभावशाली मला असं वाटलं होतं स्वतः करता. मी काही कविता मधुशाला मधल्या काही कविता मांडण्याचा ट्राय करतो. एकदम ज्याला मी काही कविता मी निवडल्या आहेत असं म्हटलं तरी पण चालेल, ज्या मला झेपल्या आणि ज्या तुम्हाला आवडू शकतील असं मला वाटलं, अशा कविता त्या आहेत. त्याच्यामध्ये एक कविता असायची की मदिरालय, हे मन्नाडेंच्या आवाजात ऐकताना तर खूपच छान वाटतं, पण मदिरालय जाने को घर से चलता है पीने वाला, मदिरालय जाने को घर से चलता है पीने वाला, किस पद से जाऊं असमंजस, मैं है वो भोला भाला. अलग अलग पथ बतलाते सब, सगळेजण वेगवेगळे रस्ते सांगतात. अलग अलग पथ बतलाते सब, पर मैं यह बतलाता हूं, राह पकड तू एक चलाचल, पा जाएगा मधुशाला. आनंद घेण्याचे मार्ग कितीतरी अनेक असतील, तुम्हाला तुमचे मार्ग सापडला की तुमचं काम झालं. खरं तर अनेक इतरांनी सांगितलेल्या मार्गांकडे आपल्याला जायलाच पाहिजे का? आय डोंट थिंक सो. ते एका ठिकाणी म्हणतात की एक बरस में एक बार ही जगती होली की ज्वाला, वर्षभरातून एकदाच होळी लागते. एक बार ही लगती बाजी, जलती दीपो की माला, आणि एकदाच दिवाळीचे पण दिवस लागतात, दिवे लागतात. दुनिया वालो किंत किसी दिन, ज्या मदिरालय में देखो, दिन को होली रात दिवाली, रोज मनाती मधुशाला. जीवनाबद्दल बोलताना परत एक पुढे ते म्हणतात की छोटे से जीवन में कितना प्यार करूं पीलू हाला, हाला म्हणजे मद्य दारू. छोटे से जीवन में कितना प्यार करूं पीलू हाला, आने के ही साथ जगत में कहलाया जाने वाला. जीवनाचं चिरंतन सत्य, आने के ही साथ जगत में कहलाया जाने वाला. स्वागत के साथ ही विदा की, होती देखी तैयारी, बंद लगी होने खुलते ही, मेरी जीवन मधुशाला. वेगवेगळे पैलू त्यांनी मला वाटतं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. एका ठिकाणी ते म्हणतात की किती जीवनाबद्दल असलेला ज्याला म्हणे आपण रस जीवनामध्ये असावा, तर ते म्हणतात की मेरे अधरो पर हो अंतिम, म्हणजे घटकांमध्ये सुद्धा मेरे अधरो पर हो अंतिम, वस्तू तुलसी दल, म्हणजे माझ्या जिभेवर तुम्ही मध्यच ठेवा, तुलसी दल ठेवण्याची गरज नाही. मेरी जीवा पर हो अंतिम, वस्तून गंगाजल हाला, गंगाजल पण नकोच. मेरे शव के पीछे चलने वालों, याद इसे रखना, राम नाम है सत्य न कहना, कहना सच्ची मधुशाला. मी जीवनावर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे आणि त्याच दृष्टीने तशीच माझी ओळख राहावी असं मला वाटतं. मेरे शव पर वह रोए हो,
जिसके आंसू में हाला, ज्याच्या आयुष्यामध्ये आनंद असं घेण्याची वृत्ती आहे, त्याने माझ्या अंत्ययात्रेत सामील व्हावं. मेरे शव पर वह रोए हो जिसके आंसू में हाला, हाला म्हणजे मद्य. आह भरे वह जो हो सुरभित मदिरा पीकर मतवाला. दे मुझको वे कंधा जिनके, त्यांनीच मला खांदा द्यावा, जिनके पद्म डगमग होते हो, यांचे पावलं थिरकत असतील, म्हणजे थिरकत नसतील, म्हणजे लडखडत असतील, अशानेच मला खांदा द्यावा. और जलू उस ठोर जहां पर, आणि माझा मृत्यू कुठे, मला कुठे जायला जावं तर जहा कही हो, जहां रही हो मधुशाला. असं एकदम ज्याला म्हणतो आपण की मधुशालाकडे बघण्याचा एकदम वेगळा दृष्टिकोन त्यांनी दिला होता. पूर्ण जीवनाने भले, मी आपण मधुशाला जेव्हा वाचत जातो तर त्यावेळेला यू कांट थिंक अबाउट दी पॉझिटिव्हिटी, जो एक शाश्वत जीवनाचा आनंद घेण्याची जी प्रवृत्ती आहे, जी ती ते मांडत जातात. एका ठिकाणी म्हणतात की जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला. तुमच्यावर अवलंबून आहे ते. जितनी उरकी भावुकता हो उतना सुंदर साकी है, साकी म्हणजे मध्य घेऊन येणारी स्त्री. जितनी उरकी भावुकता हो उतना सुंदर साकी है, खरं तर स्त्री असायलाच पाहिजे असं नाही, पुरुषही असू शकतो. जितना ही जो हो रसिक उतनी रसमय मधुशाला. त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे त्याच्यावर ते बोलत जातात. एका ठिकाणी एक वेगळी कविता अजून, इस्पार या उस्पार अशा नावाची कविता आहे, आणि थोडी मोठी कविता आहे. म्हणजे मी एखादीच मला वाटतं मोठी कविता घेतली असेल, बाकी सगळ्या छोट्या छोट्या कविता घेतल्या. ही कविता अशी जाते की इस्पार प्रिय मधु है तुम. तुम्हाला जर कोणाला बोलायचं असेल, मी बोलत राहतोय कारण शांतता ऑड आहे म्हणून, तुमच्यापैकी कोणालाही बोलायचं असेल तर प्लीज तुम्ही डिस्टर्ब करा बिंदास आणि बोलायला सुरुवात करा. मध्येच थांबवलं तरी हरकत नाही. इस पार प्रिय मधु है तुम हो उस पार न जाने क्या होगा. इस पार प्रिय मधु है तुम हो उस पार न जाने क्या होगा. यह चांद उदित होकर नभ में, चंद्र बोला, यह चांद उदित होकर नभ में कुछ ताप मिटाता जीवन का. लहरा लहरा यह शाखाएं कुछ शोक भुला देती मन का, कुछ शोक भुला देती मन का. कल मुरझाने वाली कलियां हंसकर कहती है मगन रहो. कल मुरझाने वाली कलियां हंसकर कहती है मगन रहो. बुलबुल तरु की फुनगी पर संदेश सुनाती यौवन का. तुम देकर मदिरा के प्याले मेरा मन बहला देती हो. तुम देकर मदिरा के प्याले मेरा मन बहला देती हो. उस पार मुझे बहलाने का उपचार न जाने क्या होगा. इस पार प्रिय मधु है तुम हो उस पार न जाने क्या होगा. जग में रस की नदियां बहती, मला खूप आवडते कडवं. जग में रस की नदियां बहती रसना दो बूंदे पाती है. जग में रस की नदियां बहती रसना, रसना म्हणजे आपली तहान, दो बूंदे पाती है. जीवन की झिलमिल सी झांकी नैनों के आगे आती है. स्वरतालमयी वीणा बजती मिलती है बस झनकार मुझे. मेरे सुमनों की गंध कहीं यह वायु उड़ा ले जाती है. ऐसा सुनता उस पार प्रिय यह साधन भी छिन जाएंगे. ऐसा सुनता उस पार प्रिय यह साधन भी छिन जाएंगे. तब मानव की चेतनता का आधार न जाने क्या होगा. इस पार प्रिय मधु है तुम हो उस पार न जाने क्या होगा. प्याला है पर पी पाएंगे है ज्ञात नहीं इतना हमको. प्याला है पर पी पाएंगे है ज्ञात नहीं इतना हमको. इस पार नियति ने भेजा है असमर्थ बना कितना हमको. कहने वाले पर कहते हैं हम कर्मों में स्वाधीन सदा. कहने वाले पर कहते हैं हम कर्मों में स्वाधीन सदा. करने वालों की परवशता है ज्ञात किसे जितनी हमको. करने वालों की परवशता म्हणजे आपल्याला मुंबईवाल्यांना तर मुंबईकर स्पिरिट जे आहे, बॉम्बस्फोट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच गाडीमध्ये बसून जाणं. कहने वाले पर कहते हैं हम कर्मों में स्वाधीन सदा. करने वालों की परवशता है ज्ञात किसे जितनी हमको. कह तो सकते हैं कहकर ही कुछ दिल हल्का कर लेते हैं. कह तो सकते हैं कहकर ही कुछ दिल हल्का कर लेते हैं. उस पार अभागे मानव का अधिकार न जाने क्या होगा. आपल्याला फक्त तेवढाच अधिकार आहे. उस पार अभागे मानव का अधिकार न जाने क्या होगा. इस पार प्रिय मधु है तुम हो उस पार न जाने क्या होगा. कुछ भी न किया था जब उसका उसने पथ में कांटे बोए. कुछ भी न किया था जब उसका उसने पथ में कांटे बोए. वे भार दिए कंधों पर
जो रो रो कर हमने ढोए। महलों के सपनों के भीतर जर्जर खंडहर का सत्य भरा, उनमें ऐसी हलचल भर दी, दो रात न हम सुख से सोए। अब तो हम अपने जीवन भर उस क्रूर कठिन को कोस चुके, अब तो हम अपने जीवन भर उस क्रूर कठिन को कोस चुके। उस पार नियति का मानव से व्यवहार न जाने क्या होगा, इस पार प्रिय मधु है तुम हो, उस पार न जाने क्या होगा। ऐसा चिर पतझड़ आएगा, मैं थोडे एक दोन कडवी गातो आणि पुढे जातो. ऐसा चिर पतझड़ आएगा, कोयल न कूक फिर गाएगी, फिर पाएगी, सॉरी. ऐसा चिर पतझड़ आएगा, कोयल न कूक फिर पाएगी, बुलबुल न अंधेरे में गागा, जीवन की ज्योति जगाएगी. अगणित मृदु नव पल्लव के स्वर, अगणित मृदु नव पल्लव के स्वर, मरमर न सुने फिर जाएंगे, अली अवली कली दल पर गुंजन करने के हेतु न आएगी. जब इतनी रसमय ध्वनियों का अवसान प्रिय हो जाएगा, हे सगळं निघून जाईल, हे सगळं सुकेल. जब इतनी रसमय ध्वनियों का अवसान प्रिय हो जाएगा, तब शुष्क हमारे कंठों का उद्गार न जाने क्या होगा. इस पार प्रिय मधु है तुम हो, उस पार न जाने क्या होगा. द्रुग देख जहां तक पाते हैं, तम का सागर लहराता है. द्रुग देख जहां तक, द्रुग में डोळे, द्रुग देख जहां तक पाते हैं, तम का सागर लहराता है. फिर भी उस पार खड़ा कोई हम सबको खींच बुलाता है. मैं आज चला तुम आओगी कल, मैं आज चला तुम आओगी कल, परसों सब संगी साथी, दुनिया रोती धोती रहती, जिसको जाना है जाता है. मेरा तो होता मन डगमग तट पर ही हलकारों से, मेरा तो होता मन डगमग तट पर के ही हलकारों से. जब मैं एकाकी पहुंचूंगा, मझधार न जाने क्या होगा. इस पार प्रिय मधु है तुम हो, उस पार न जाने क्या होगा. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचदा हरिवंशराजेंची आपल्या मनातला जो पीडा आहे ती एकदम ते खूप चांगली भीती आहे ती खूप जबरदस्त कॅच करतात आणि अर्थातच आपल्याला थक्क करून सोडतात असं चित्र कायम दिसतं. त्याच्यात परत भाषेचा एक भाग असतो की त्यांची भाषा खूपच आपल्याला तेवढी चांगली भाषा ऐकण्याची सवय नाही आणि त्यामुळे काही ठिकाणी मला असं वाटतं की बऱ्याच आपल्याला त्या कविता पूर्णपणे न पोचण्याचं एक कारण असतं की आपलं हिंदीमध्ये आपण जरा गडबड होत असते. एक अंगावर येणारी कविता, छोटी कविता आहे अगदी आणि कहते हैं तारे गाते हैं, कहते हैं तारे गाते हैं, सन्नाटा वसुधा पर छाया, नभ में हमने कान लगाया. सन्नाटा वसुधा पर छाया, नभ में हमने कान लगाया था. बैकग्राउंड है, कहते हैं तारे गाते हैं. सन्नाटा वसुधा पर छाया, नभ में हमने कान लगाया, फिर भी अगणित कंठों का यह राग नहीं हम सुन पाते हैं. कहते हैं तारे गाते हैं, कहते हैं तारे गाते हैं. पुढे म्हणतात ते स्वर्ग सुना करता यह गाना, स्वर्ग सुना करता यह गाना, पृथ्वी ने बस यह जाना, अगणित ओस कणों में तारों के, ओस कण म्हणजे दवबिंदू, अगणित ओस कणों में तारों के, स्वर्ग सुना करता यह गाना, पृथ्वी ने बस यह जाना, अगणित ओस कणों में तारों के नील व आंसू आते हैं. कहते हैं तारे गाते हैं, कायम जळत राहतात. कहते हैं तारे गाते हैं. ऊपर देव तले मानवगण, ऊपर देव तले मानवगण, नभ में दोनों गायन रोदन. वरती देव आहेत, खाली मानव समाज आहे आपला. ऊपर देव तले मानवगण, नभ में दोनों गायन रोदन, राग सदा ऊपर को उठता, आंसू नीचे झर जाते हैं. कहते हैं तारे गाते हैं, कहते हैं तारे गाते हैं. त्याच्यानंतर पानांची थोडी हे झाली. एक कविता त्यांची मला वेगळी वाटली. ते म्हणतात, लहर सागर का नहीं श्रृंगार, उसकी विकलता है. लहर सागर का नहीं श्रृंगार, उसकी विकलता है. अनिल अंबर का नहीं खिलवाड़, उसकी विकलता है.
आपण ज्या ज्या चांगल्या छान उदात्त अशा कोणी गोष्टी ऐकतोय त्याच्याविषयीचं वर्णन आहे. लहर सागर का नहीं श्रृंगार उसकी विकलता है, अनिल अंबर का नहीं खिलवार उसकी विकलता है, विविध रूपों से हुआ साकार रंगों से सुरंजित मृत्तिका का यह नहीं संसार उसकी विकलता आहे. जे काय सगळं छान छान बनलेलं आहे मातीचं ते पण त्याची विकलता आहे, दुर्बलतेच आहे. एकंदरच जेव्हा ते निराशेच्या गर्तेत होते आणि पहिल्या पत्नीच्या विरहाचं दुःख होतं, त्यावेळेला आकुल अंतर या नावाने लिहिलेली मला वाटतं कविता आहे. गंध कलिका का नहीं उद्गार उसकी विकलता है, गंध कलिका का नहीं उद्गार उसकी विकलता है, और फूल मधुवन का नहीं गलहार उसकी विकलता है. कोकिला का कौन सा व्यवहार ऋतुपति को ना भाया, कूक कोयल की नहीं मनोहार उसकी विकलता है. कविता पुढे गान गायक का नहीं व्यापार उसकी विकलता है, और राग वीणा का नहीं झंकार उसकी विकलता है. भावनाओं का मधुर आधार सांसों से विनिर्मित गीत कवी उर का नहीं उपहार बस उसकी विकलता है. पूर्ण सगळं जीवन सगळ्या आयुष्यामध्ये फक्त व्याकुळताच भरलेली आहे असं त्या कवितेचं प्रत्येक ओळीमध्ये ती प्रत्येक जी काय चांगलं दिसतं. मला मराठीमध्ये कोणीतरी एक असं म्हटलं होतं की लावून असा तो दीप, कोणीतरी दिवा लावला आणि तो बघणारा म्हणतो ऑब्झर्वर जो कोण आहे किंवा जो कवी आहे तो म्हणतो की लावून असा तो दीप सावल्याचं केल्या दाट, आणि मी नाही चुकवू शकलो घन अंधाराची लाट. म्हणजे तू किती दिवा लावलास तरी मला वाटतं की बाबा माझी सावली आता आणखीन दाट झाली. म्हणजे मी सगळ्या जीवनाकडे पूर्ण त्या एका पर्टिक्युलर मोमेंट्स मध्ये त्या मोड्स मध्ये मी फक्त निगेटिव्ह किंवा व्याकुळतेने बघत होतो. तशातला ही कविता होती. एक कविता अशी आहे की क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी क्या करूं, मैं दुखी जब जब हुआ संवेदना तुमने दिखाई, मैं दुखी जब जब हुआ संवेदना तुमने दिखाई, मैं कृतज्ञ हुआ हमेशा रीति दोनों ने निभाई, किंतु इस आभार का अब हो उठा है बोझ भारी, किंतु इस आभार का अब हो उठा है बोझ भारी, क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी क्या करूं, एक भी उच्छ्वास मेरा हो सका किस दिन तुम्हारा, एक भी उच्छ्वास मेरा हो सका किस दिन तुम्हारा, उस नयन से बह सकी कब इस नयन की अश्रुधारा, सत्य को मूंदे रहेगी शब्दों की कब तक पिटारी, सत्य को मूंदे रहेगी शब्दों की कब तक पिटारी, क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी क्या करूं, कौन है जो दूसरे को दुख अपना दे सकेगा, कौन है जो दूसरे को दुख अपना दे सकेगा, कौन है जो दूसरे से दुःख उसका ले सकेगा. असं कुठे होतं. पुसा ते फक्त शब्द असं त्या आकुलंतर चा भाग येतो. त्यामुळे त्या कवितेमध्ये येणाऱ्या ज्या सगळ्या व्याकुळतेच्या भावना आहेत. कौन है जो दूसरे को दुख अपना दे सकेगा, कौन है जो दूसरे से दुख उसका ले सकेगा, क्यों हमारे बीच धोखे का रहे व्यापार जारी, क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी क्या करूं, क्यों न हम ले मान हम हैं चल रहे ऐसी डगर पर, क्यों न हम ले मान हम हैं चल रहे ऐसी डगर पर, हर पथिक जिस पर अकेला दुख नहीं बटते परस्पर, दूसरों की वेदना में वेदना जो है दिखाता, दूसरों की वेदना में वेदना जो है दिखाता, वेदना से मुक्ति का निज हर्ष वह केवल छुपा था. म्हणजे इतरांना झालेलं दुःख शेअर करताना तो फक्त स्वतःचा आपण या दुःखात नाही, मी नाही त्यातलं ते दुःख मला भोगायला लागलं नाही याचा फक्त आनंद आपण बघतोय. दूसरों की वेदना में वेदना जो है दिखाता, वेदना से मुक्ति का निज हर्ष केवल वह छुपाता, तुम दुखी हो तो सुखी मैं विश्व का अभिशाप भारी, क्या करूं संवेदना लेकर तुम्हारी क्या करूं. बऱ्याच वेगवेगळ्या मोड मध्ये त्यांनी कविता लिहिल्या आणि त्या सगळ्या कविता म्हणजे अर्थातच मला वाटतं सौमित्रची एक कविता अशी होती की त्याने असं म्हटलं होतं की एखादी कविता लिहून झाली
की सेलिब्रेशनसाठी नाही, सांत्वनासाठी भेटायला हवं, अशा अर्थाची एक कविता त्याने एका ठिकाणी म्हटलं होतं. मला नेहमी ते प्रत्येक कवीच्या दृष्टिकोनातून अर्थात जयंत काका आहेत आणि ते माझ्यापेक्षा असं सांगतील, आणि सगळ्या कविता अशाच अर्थाने असतात अशातलाही भाग नाही. पण त्या व्याकुळ हृदयातून येणाऱ्या कविता या बऱ्याचदा जास्त भावतात, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्याच मनात कुठे ना कुठेतरी ती व्याकुळता असते आणि ती जेवढी सहजपणे भिडते तेवढं इतर गोष्टी भिडत नाहीत, असं मला बऱ्याचदा वाटतं. एनिवेज, ह्याच्यातून बाहेर येताना पण त्यांनी काही कविता लिहिल्यात आणि त्या कवितांचा प्रभाव पण खूप छान आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये एक कविता काही जणांनी ऐकली पण असेल माझ्या तोंडून कधीतरी आधी. है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है, असं कवितेचं. मगाशी जी कविता म्हटली होती की लावून असा तो दीप सावल्याचं केलेला, त्याच्या विरोधी भावाची कविता. आणि है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है, कल्पना के हाथ से कमनीय जो मंदिर बना था. थोडी मोठी कडवी आहेत, त्यामुळे हिंदी म्हणून ऐकताना पण तुम्हाला मजा येईल असं मला वाटतंय. कल्पना के हाथ से कमनीय जो मंदिर बना था, भावना के हाथ में जिसने वितानों को तना था. हळूहळू विणलेलं आहे ते. भावना के हाथ ने जिसमें वितानों को तना था, स्वप्न ने अपने करों से था जिसे रुचि से सवारा. मग एवढं सगळं चांगलं चांगलं झालंय. कल्पना के हाथ से कमनीय जो मंदिर बना था, भावना के हाथ ने जिसमें वितानों को तना था, स्वप्न ने अपने करों से था जिसे रुचि से सवारा, स्वर्ग के दुष्प्राप्य रंगों से रसों से जो सना था. स्वर्गातून मी ते रंग आणि रस आणले त्याच्याकरता आणि त्याने हे सगळा हा सगळा महाल बनवलाय. स्वर्ग के दुष्प्राप्य रंगों से रसों से जो सना था, ढह गया वह. तो सगळा जो महाल आहे जे काय मी बनवलंय, ढह गया ते तुटलं. ढह गया वह तो जुटाकर ईट पत्थर कंकड़ों को, एक अपनी शांत की कुटिया बनाना कब मना है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है. बादलों की अश्रु से धोया गया नभ. कल्पना त्यातला कल्पना विस्तार खूप छान केला त्यांनी. बादलों की अश्रु से धोया गया नभ, नील नीलम का बनाया था गया मधुपात्र मनमोहक मनोरम. प्रथम उषा की किरण की लालिमा सी लाल मदिरा थी उसी में चमचमाती नवघनों में चंचलासम. असं एक मधुगट त्यांनी कल्पना केली. बादलों की अश्रु से धोया गया नभ, नीलम का धोया गया नभ, नील नीलम का बनाया था गया मधुपात्र मनमोहक मनोरम. प्रथम उषा की किरण की लालिमा सी लाल मदिरा थी उसी में चमचमाती नवघनों में चंचलासम. वह अगर टूटा तो मिलाकर हाथ की दोनों हथेली. वह अगर टूटा तो मिलाकर हाथ की दोनों हथेली, एक निर्मल स्रोत से तृष्णा बुझाना कब मना है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है. क्या घड़ी थी एक भी चिंता नहीं थी पास आई. क्या घड़ी थी एक भी चिंता नहीं थी पास आई, कालिमा तो दूर छाया भी पलक पर थी न छाई. अगदी दुःखाचं काही कुठेच हे नव्हतं. आंख से मस्ती झपकती, बात से मस्ती टपकती. आंख से मस्ती झपकती, बात से मस्ती टपकती, थी हंसी ऐसी जिसे सुन बादलों ने शर्म खाई. वह गई तो ले गई उल्लास के आधार माना. वह गई तो ले गई उल्लास के आधार माना, पर अथिरता पर समय की मुस्कुराना कब मना है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है. हाय वे उन्माद के झोंके, ही पूर्ण म्हणतो मी. हाय वे उन्माद के झोंके कि जिनमें राग जागा, वैभवों से फेर आखे गान का वरदान मांगा. एक अंतर से ध्वनित हो दूसरे में जो निरंतर, भर दिया अंबर अवनी को मत्तता के गीत गागा. एवढं सगळं छान चाललेलं आहे. अंत उनका हो गया पर, अंत उनका हो गया तो मन बहलने के लिए ही ले अधुरी पंक्ती कोई गुनगुनाना कब मना है. पूर्ण गाणं माझं तुटलं, ते विसरलो, राहिलं बाजूला आणि ते मांडण्याचा उल्हास पण नाही राहिला. पण एक अधुरी पंक्ती, ले अधुरी पंक्ती कोई गुनगुनाना कब मना है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है. हाय वे साथी की चुंबक लोह से जो पास आए, पास क्या आए हृदय के बीच ही गोया समाये. असे अनेक मित्र मैत्रिणी जे माझ्या बरोबर जवळ आले आणि हृदयातच सामील झाले. हाय वे साथी की चुंबक लोह से जो पास आए, पास क्या आए हृदय के बीच ही गोया समाये. दिन कटे ऐसे कि कोई तार वीणा के मिलाकर एक मीठा और प्यारा जिंदगी का गीत गाय. असं सगळं मित्रमेळांमध्ये जगत होतो. छान दिवस चालले होते.
वे गए तो सोच कर यह कि लौटने वाले नहीं वे गए तो सोच कर यह लौटने वाले नहीं वे, खोज मन का मीत कोई, लौ लगाना कब मना है अंधेरी रात पर दीवा जलाना कब मना है। क्या हवाएं थी कि उजड़ा प्यार का वह आशियाना, क्या हवाएं थी कि उजड़ा प्यार का वह आशियाना, कुछ न आया काम तेरा शोर करना गुल मिचाना, काय फरक नाही पडला त्याने, काय फायदा नाही झाला। नाशकी उन शक्तियों के साथ चलता जोर किसका, किंतु है निर्माण के प्रतिनिधि तुझे होगा बताना। जो बसे हैं वे उजड़ते है प्रकृति के ही नियम से, के जड़ नियम से। जो बसे हैं वे उजड़ते हैं प्रकृति के जड़ नियम से, पर किसी उजड़े हुए को फिर बसाना कब मना है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है। हे या कविता त्यांनी जेव्हा ज्या लिहिल्या त्या त्यांनी ऍक्च्युली आपण निराशेच्या गर्तेत ते होते आणि त्यावेळेला त्याच्यातून बाहेर येताना स्वतःला उद्देशून स्वतःला सांगत त्यांनी त्या कविता लिहिलेल्या आहेत। त्यातली एक पुढची कविता होती की जी युपीएससी एमपीएससी करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि मी काही वेळेला त्यांना एक दोघ जणांना मी पाठवली पण असेल की न मंजिले मिली कभी न मुश्किलें हिली कभी, मगर कदम थमे नहीं करार कॉल जो ठना, अजय तू अभी बना, अजय तू अभी बना, असं हरिवंशजी म्हणतात। सफल ने एक चाहवी सुनी ने एक आहवी, किती अटेम्प्ट दिले तरी काय निघत नाही प्रिलिम्सच पहिली। सफल ने एक चाहवी सुनी न एक आहवी, मगर नयन भुला सके कभी न स्वप्न देखना, अजय तू अभी बना, अजय तू अभी बना। अतीत याद है तुझे कठिन विषाद है तुझे, अतीत याद है तुझे कठिन विषाद है तुझे, मगर भविष्य से रुका नाख मुदौल खेलना, अजय तू अभी बना, अजय तू अभी बना। सुरा समाप्त हो चुकी, आता खरं तर जीवनाला संपत आलेला आहे तसं म्हटलं तर, सुरा समाप्त हो चुकी सुपात्र मालक हो चुकी, मगर मिटी हटी दबी कभी न प्यास वासना, अजय तू अभी बना, अजय तू अभी बना। पहाड़ टूट कर गिरा प्रलय प्रयोद भी गिरा, मनुष्य है कि देव है कि मेरुदंड है तना, अजय तू अभी बना, अजय तू अभी बना, अशी कविता आहे। आणि स्वतः जेव्हा निराशेच्या अत्यंत गर्दीतून त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं या कवितेबद्दल, पुढच्या कवितेबद्दल की जेव्हा ते निराशेतून बाहेर येत होते तर ते म्हणाले की मी त्यांचं घर होतं आणि आदल्या दिवशी वादळ झालं होतं आणि त्या वादळातून त्यांनी एक घटना प्रत्यक्ष बघितली आणि त्यांना असं वाटलं की आपण पण आपल्या जीवनाच्या बाबतीत आपण आपल्या जगण्याच्या बाबतीत हा दृष्टिकोन घेतला पाहिजे। म्हणजे पहिल्या पत्नीच्या मला वाटतं मृत्यूच्या दुःखानंतर दुःखातून बाहेर येताना त्यांनी ही कविता लिहिली होती की नीड का निर्माण फिरफिरी, आपल्याला मला वाटतं सिलेबस मध्ये पण असेल, निदान आमच्या वेळेच्या बहुतेक सिलेबस मध्ये ही कविता होती। नीड का निर्माण फिरफिर नेह का आव्हान फिरफिर, वह उठी आंधी, नीड का निर्माण म्हणजे नीड म्हणजे घरट आणि नेह म्हणजे वादळ, आंधी तुफान। नीड का निर्माण फिरफिर नेह का आह्वान फिरफिर, वह उठी आंधी की नभ में छा गया सहसा अंधेरा, वह उठी आंधी की नभ में छा गया सहसा अंधेरा, धूली धूसर बादलों ने भूमि को इस भांति घेरा, रात सा दिन हो गया फिर रात आई और काली, लग रहा था अब न होगा इस निशा का फिर सवेरा। रात के उत्पात बैसे भीत जनजन भीत कणकण, किंतु प्राची से उषा की, पण एवढं सगळं होतं पण आता किंतु प्राची से उषा की मोहिनी मुस्कान फिरफिर, आता पहाट जस्ट उगवलेली आहे। किंतु प्राची से उषा की मोहिनी मुस्कान फिरफिर, नीड का निर्माण फिरफिर नेह का आह्वान फिरफिर, वह चले झोंके कि कापे भीम कायावान भूधर, जड़ समेत उखड़ पुखड़ पर कर गिर पडे टूटे विटप पर, मोठी मोठी वृक्ष तिकडे उन्मळून पडलेले आहेत। हाय तिनको से विनिर्मित घोसलो पर क्या न भीती, आणि एवढे मोठमोठे वृक्ष पडलेले असताना त्या छोट्या छोट्या काड्या जमवून केलेल्या घरट्यांचं काय झालं असेल। हाय तिनको से विनिर्मित घोसलो पर क्या न भीती, डगमगाए जबकि कंकड़ ईट पत्थर के महल घर, बोल आशा के विहंगम किस जगह पर तू छुपत, अशा वेळेला ते आशीचा पक्षी जो आहे तो तू कुठे लपला होतास। जो गगन पर चढ़ उठा था गर्व से निजतान फिर फिर, नीड का निर्माण फिर फिर नेह का आव्हान गिर गिर। क्रुद्ध नभके, पुढचं कडवं मला वाटतं आणखीन छान वाटेल तुम्हाला। क्रुद्ध नभके वज्र, क्रुद्ध नभके वज्रदंतों में उषा है मुस्कुराती, घोर गर्जन में गगन के कंठ में खग पंक्ति गाती, एक चिड़िया चोच में तिनका लिए जो जा रही है, एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चिड़िया चोच में तिनका लिए जो जा रही है, वह सहज में ही पवन ऊंचा सको नीचा दिखाती,
त्या वादळी वाऱ्यांचं गर्वहरण करते. एक चिडिया चोच में तिनका लिए जो जा रही है, वह सहज में ही पवन ऊंचा सबको नीचा दिखाती. आणि मगाशी म्हटलं तसं की एक टिपिकल ज्यांना हरिवंशराजींचा टच फिलॉसॉफीचं ते हे करतात. नाशके दुख से कभी दबता नहीं निर्माण का सुख. नाशके दुख से कभी दबता नहीं निर्माण का सुख. प्रलय की निस्तब्धता से सृष्टि का नवगान फिर नीड का निर्माण फिर नेह का आव्हान फिर हे कायम चालत आलेलं आहे की घरटी पाडली जातात आणि वाऱ्यामुळे वादळामुळे आणि पक्षी त्याच उत्साहाने किंवा त्याच्यावर मात करत परत एकदा नवीन घरट्याची निर्मिती करतात आणि त्यांच्यामधला एक हा संघर्ष कायमच चालू असतो. काही इतर पुढच्या कवितांकडे वळतो. त्याच्यामध्ये एक कविता की इसलिए खडा रहा की तुम मुझे पुकार लो. मला वाटतं तुम्ही जर बोर झाला असाल तर तुम्हाला याच्या पुढच्या थोड्या कविता आता आवडायला आवडू शकतील कदाचित. त्या थोड्या रोमॅन्टिक असू शकतील, त्या थोड्या कल्पनांच्या दृष्टीने आणखीन वेगळ्या असू शकतील. इसलिए खडा रहा कि तुम मुझे पुकार लो. जमी है न बोलती न आसमान बोलता, जहां देखकर मुझे नहीं जबान खोलता. नहीं जगह कहीं जहां न अजनबी गिना गया, कहां कहां न फिर चुका दिमाग दिल टटोलता. हे एवढं सगळं झालंय, पर कहां मनुष्य है कि जो उम्मीद छोड़कर जिया. इसलिए अड़ा रहा कि तुम मुझे पुकार लो. इसलिए खड़ा रहा कि तुम मुझे पुकार लो. तिमिर समुद्र कर सकी न पार नेत्र की तरी, विनष्ट स्वप्न से लदी विषाद याद से भरी. न कुल भूमिका मिला न कोर भोर की मिली, न घट सकी विरगिरी विभावरी. कहा मनुष्य है जिसे कमी खली न प्यार की. असं कोण की ज्याला प्रेम पूर्ण मिळालं. कहा मनुष्य है जिसे कमी खली न प्यार की, इसलिए खड़ा रहा कि तुम मुझे दुलार लो. इसलिए खड़ा रहा कि तुम मुझे पुकार लो. उजाड़ से लगा चुका उम्मीद में बहार की, निदाग से उम्मीद की बसंत के बयार की. मरुसली मरीचिका सुधामयी मुझे लगी. मला मृगजळ पण तेवढंच आमंत्रण देत होतं. अंगार से लगा चुका उम्मीद में तुषार की. कहा मनुष्य है जिसे न भूल शूल सी घडी. कुठली तरी एक छोटी चूक एकदम खूप मोठी वाटली, असं कधी नाही झालं, असं कोणाबरोबर नाही झालं. कहा मनुष्य है जिसे न भूल शूल सी घडी, इसलिए खड़ा रहा कि भूल तुम सुधार लो. इसलिए खड़ा रहा कि तुम मुझे दुलार लो. पुकार कर दुलार लो, दुलार कर सुधार लो. आणि म्हणूनच मी उभा आहे असं ते म्हणतात. हळूहळू ऍक्च्युली आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये ज्याला आपण म्हणूया ते निराशेतून बाहेर येताना त्यांनी या लिहिलेल्या आता कविता सापडतील. ते म्हणाले होते की ले प्रलय की नींद सोया, जिन दुर्गों में था अंधेरा, आज उनमें ज्योति बनकर ला रही हो तुम सवेरा. सृष्टि की पहली उषा की, यदि नहीं मुस्कान तुम हो, कौन तुम हो. आज परिचय की मधुर मुस्कान दुनिया दे रही है, आज सो सो बात के संकेत मुझसे ले रही. आता लोक मला विचारायला पण येत आहेत. विश्व से मेरी अकेली, यदि नहीं पहचान तुम हो, कौन तुम हो. स्वतःलाच खरं तर लिहिलेली उद्देशून लिहिलेली कविता आहे. स्वतःच निराशेतून बाहेर येताना ते म्हणतात की तुम किसी बुझती चिता की जो लुकाठी खींच लाती. म्हणजे चितेतनं तू जळतं लाकूड बाहेर काढलंस. तुम किसी बुझती चिता की जो लुकाठी खींच लाती, हो उसी से ब्याह मंडप के तले दीपक जलाती. त्यानेच तू एखाद्या मंगल कार्यामधला दिवा पण लावतेस. मृत्यू पर फिर विजय की, यदि नहीं दृढ़ान तुम हो, कौन तुम हो. कर परिश्रम कौन तुमको आज तक अपना सका है, खोज कर कोई तुम्हारा कब पता भी पा सका है. देवताओं का अनिश्चित, यदि नहीं वरदान तुम हो, कौन तुम हो. असं ते स्वतःला सांगतात. पॉझिटिव्हिटी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला हरिवंशराजींच्या कवितांमध्ये आपल्याला सापडते. आणि म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगू तर हे मी युपीएससीचे गोते खात असताना वाचलेल्या कविता आहेत. त्यामुळे त्यावेळेला मला या कविता जास्ती सहारा पण देणार होत्या, आवडलेल्या पण होत्या. पण थोड्या रोमॅन्टिक कवितांकडे येतो. एक मिलन यामिनी म्हणून त्यांचा जो संग्रह आहे त्याच्यातल्या काही कविता आपण घेऊ शकतो.
मला वाटतं अर्धा पाऊण तास मागचे मीच बोलतोय. जर कोणाला बोलायचं असेल तर आनंदाने आणि हक्काने बोला. म्हणजे डुलकी लागली नसेल तर आपण स्वतः पण सामील होऊ शकतो. चांदनी फैली गगन में, चाह मन में. दिवस में सबके लिए बस एक जग है, रात में हर एक की दुनिया अलग है. कल्पना करने लगी अब राह मन में, चांदनी फैली गगन में, चाह मन में. भूमिका उर्तुप्त तप्त करता चंद्र शीतल, भूमिका उर्तप्त करता चंद्र शीतल, व्योम की छाती जुड़ाती रश्मि कोमल, किंतु भरती भावनाएं दाह मन में. भावना मात्र मनामध्ये माझ्या जळत आहेत अजून. किंतु भरती भावनाएं दाह मन में, चांदनी फैली गगन में, चाह मन में. कुछ अंधेरा कुछ उजाला क्या समा है, कुछ करो इस चांदनी में सब क्षमा है. किंतु बैठा मैं संजोए. हे सगळं छान वातावरण असलं तरी माझं मात्र मन कुठेतरी खातंय. किंतु बैठा मैं संजोए आह मन में, चांदनी फैली गगन में, चांद मन में, चाह मन में. चांद निखरा, चंद्रिका निखरी हुई है, भूमि से आकाश तक बिखरी हुई है. काश में भी यो बिखर सकता भुवन में, चांदनी फैली गगन में, चाह मन में. एक पुढची कविता जी मला आवडली होती ती कविता सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा हे मन बीने, अशी कविता आहे. सो न सकूंगा, मी तर स्वतः झोपणार नाहीच आणि तुलाही झोपू देणार नाही. सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा हे मन बीने, सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा हे मन बीने. इसीलिए क्या तुझसे मैंने सांसों के संबंध बनाए, इसीलिए क्या तुझसे मैंने सांसों के संबंध बनाए. मैं रह रह कर करवट लूं, तू मुख पर डाल केश सो जाए. मी आपला कूस बदलतोय आणि तू मात्र चेहऱ्यावर केस घेऊन झोपून जातेस. ह्याच्याकरता आपण संबंध बनवले होते का, असं तू म्हणतो. इसीलिए क्या तुझसे मैंने सांसों के संबंध बनाए, मैं रह रह कर करवट लूं, तू मुख पर डाल केश सो जाए. रैन अंधेरी रगजा जगजा गोरी, रैन अंधेरी जगजा गोरी, माफ आज की हो बरजोरी. सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा है मन बीने, सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा है मन बीने. सेज सजा सब दुनिया सोई. यह तो कोई तर्क नाही आहे, सगळे झोपलेत आता आपणही झोपूया असं काय योग्य नाही असं म्हणणं. सेज सजा सब दुनिया सोई, यह तो कोई तर्क नहीं है, क्या मुझ में तुझ में और दुनिया में सच कह दे कोई फर्क नहीं है. स्वार्थ प्रपंचों के दुस्वप्नों में वह खोई दुनिया, स्वार्थ प्रपंचों के दुस्वप्नों में वह खोई, लेकिन मैं तो खो न सकूंगा और न तुझको खोने दूंगा है मन बीने, सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा है मन बीने. जाग छेड़ दे एक तराना, जाग छेड़ दे एक तराना, एखादं सुंदर गाणं म्हण. भोर अभी है दूर सहेली, जाग छेड़ दे एक तराना, दूर अभी है भोर सहेली, जगहर सुनकर के भी अक्सर भग जाते हैं चोर सहेली. निदान जाग राहिली तर चोर पळून जातील म्हणून तरी गाणं गा. भग जाते हैं चोर सहेली. सदी भली सी चुप्पी मारे जग लेटा, सदी भली सी चुप्पी, लोक आपले शांतपणे झोपी गेलेले आहेत. सदी भली सी चुप्पी साधे जग लेटा, लेकिन मैं तो सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा है मन बीने, लेकिन चुप मैं तो हो न सकूंगा और न तुझको होने दूंगा है मन बीने, सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा है मन बीने. आता गाणं का म्हण त्याच्याबद्दल ते म्हणतात की गीत चेतना के सिर कलंगी, गीत खुशी के मुख पर सहरा, गीत चेतना के सिर कलंगी, गीत खुशी के मुख पर सहरा, गीत कीर्ति की गीत विजय की कीर्ती पताका, गीत नींद गफलत पर पहरा. शेवटी झोप येऊ नये म्हणून तरी गाणं म्हण. पीड़ा का स्वर आंसू लेकिन, पीड़ा का स्वर आंसू लेकिन, पीड़ा की सीमा पर मैं तो रो न सकूंगा और न तुझको रोने दूंगा हे मन बीने, सो न सकूंगा और न तुझको सोने दूंगा हे मन बीने. एक पुढची एक्स्ट्रीमली मला असं वाटतं की ज्यावेळेला स्पर्श हा एकदम कॉमन झालेला आहे आणि आपल्या स्पर्शामधलं नाविन्य नवथरता हे आताच्या पिढीला कळते किंवा नाही, कळेल किंवा नाही मला माहिती नाही. आणि पण मला असं वाटतं की ही एक खूपच सुंदर कविता आहे आणि ही ज्यांना कळू शकते त्या त्या लोकांचं जे मन आहे ते खूप तरल आहे.
हरिवंशराजी म्हणतात की रात आधी खींचकर मेरी हथेली एक उंगली से लिखा था प्यार तुमने. रात आधी खींचकर मेरी हथेली एक उंगली से लिखा था प्यार तुमने. फक्त हात खेचलास आणि त्याच्यावर तू लिहिलं होतंस. फासला था कुछ हमारे बिस्तरों में, फासला था कुछ हमारे बिस्तरों में, और चारों ओर दुनिया सो रही थी. तारिकाएं ही गगन की जानती है, जो दशा दिल की हमारे तुम्हारे हो रही. फासला था कुछ हमारे बिस्तरों में, और चारों ओर दुनिया सो रही थी. तारिकाएं ही गगन की जानती है, जो दशा दिल की तुम्हारे हो रही थी. मैं तुम्हारे पास होकर दूर तुमसे, अध जगा सा और अध सोया हुआ था. मैं तुम्हारे पास होकर दूर तुमसे, अध जगा सा और अध सोया हुआ था. रात आधी खींचकर मेरी हथेली एक उंगली से लिखा था प्यार तुमने. एक बिजली छू गई सहसा जगा में, असं करंट आला. एक बिजली छू गई सहसा जगा में, कृष्ण पक्षी चांद निकला था गगन में. इस तरह करवट पड़ी थी, अशी कुशीवर तू होतीस अशा कुशीवर. इस तरह करवट पड़ी थी, तुम के आंसू बह रहे थे इस नयन से उस नयन में. मैं लगा दूं आग उस संसार में, है प्यार जिसमें इस तरह असमर्थ कातर. मैं लगा दूं आग उस संसार में, है प्यार जिसमें इस तरह असमर्थ कातर. जानती हो उस समय क्या कर गुजरने के लिए था तैयार तुमने. रात आधी खींचकर मेरी हथेली एक उंगली से लिखा था प्यार तुमने. प्रात ही की ओर को है रात चलती, और उजाले में अंधेरा डूब जाता. प्यार की ही ओर को प्रात की ही ओर को है रात चलती, और उजाले में अंधेरा डूब जाता. मंच ही पूरा बदलता, कौन ऐसी खूबियों से पर्दे को उठाता. सकाळ झाली, रात्र संपली. एक चेहरा सा लगा तुमने लिया था, और मैंने था उतारा एक चेहरा. एक चेहरा सा लगा तुमने लिया था, और मैंने था उतारा एक चेहरा. वह निशा का स्वप्न था, स्वप्न मेरा था कि अपने पर गजब का था कर दिया अधिकार तुमने. रात आधी खींचकर मेरी हथेली एक उंगली से लिखा था प्यार तुमने. और उतने फासले तक और उतने फासले पर आज तक 100 यत्न करके भी ना आए फिर कभी हम. नंतर परत एवढे जवळ कधीच आले नाही. और उतने फासले पर आज तक 100 यत्न करके भी ना आए फिर कभी हम. फिर ना आया वक्त ऐसा, फिर न लौटा चांद निर्मम. फिर न आया वक्त ऐसा, फिर न मौका उस तरह का, फिर न लौटा चांद निर्मम. और अपनी वेदना में क्या बताऊं, और अपनी वेदना में क्या बताऊं. क्या नहीं ये पंक्तियां खुद बोलती हैं. बुझ नहीं पाया अभी तक उस समय जो रख दिया था हाथ पर अंगार तुमने. रात आधी खींचकर मेरी हथेली एक उंगली से लिखा था प्यार तुमने. आता ही भावना आपल्याला घेता येईल का जिवंतपणे, असं मला कधी कधी वाटतं. एक पुढची एक कविता आहे की मधुर प्रतीक्षा ही जब इतनी प्रिय तुम आते तब क्या होता. मधुर प्रतीक्षा ही जब इतनी प्रिय तुम आते तब क्या होता. मौन रात इस भांति की जैसे कोई गत वीणा पर बजकर अभी अभी सोई खोई सी सपनों में तारों पर सिरधर. मौन रात इस भांति की जैसे कोई गत वीणा पर बजकर अभी अभी सोई खोई सी सपनों में तारों पर सिरधर. और दिशाओं से प्रतिध्वनियां जागृत सुधियों सी आती है. मैं हाका ऐकू येतात. और दिशाओं से प्रतिध्वनियां जागृत सुधियों सी आती है. कान तुम्हारी तान कहीं से यदि सुन पाते तब क्या होता. मधुर प्रतीक्षा ही जब इतनी प्रिय तुम आते तब क्या होता. उत्सुकता की अकुलाहट में मैंने पलक पावडे डाले. मी तर माझे डोळे मैं पापण्या पसरून बसलेले आहे. उत्सुकता की अकुलाहट में मैंने पलक पावड़े डाले. अंबर तो मशहूर की सब दिन रहता अपने होश संभाले. तारों की महफिल ने अपनी आंख बिछा दी किस आशा से. मेरे मौन कुटी को आते तुम दिख जाते तब क्या होता. मधुर प्रतीक्षा ही जब इतनी प्रिय तुम आते तब क्या होता. मधुर प्रतीक्षा ही जब इतनी प्रिय तुम आते तब क्या होता. तुमने कब दी बात रात के सोने में तुम आने वाले.
तू कधी म्हणालास की मी येणार आहे, तू येणार आहेस म्हणून? तुमने कभी बात रात के सुने में तुम आने वाले, पर ऐसे ही वक्त प्राण मन मेरे हो उठते मतवाले. सांसें भूल भूल फिर फिर से असमंजस के क्षण गिनती हैं. अजून बेचैनी राहतेच त्याच्यामध्ये. सांसें भूल भूल फिर फिर से असमंजस के क्षण गिनती है. मिलने की घड़ियां तुम निश्चित यदि कर जाते तब क्या होता. मधुर प्रतीक्षा ही जब इतनी प्रिय तुम आते तब क्या होता. बैठ कल्पना करता हूं पगचाप तुम्हारी मग से आती. पायांचा आवाज नंतर येतो, आधी तुझी कल्पना येते. बैठ कल्पना करता हूं पगचाप तुम्हारी मग से आती. रग रग से चेतनता खुलकर आंसू की कणसी झर जाती. नमक डली सा गल अपनापन सागर में घुलमिल सा जाता. बाहों में भरकर प्रिय कंठ लगाते तब क्या होता. मधुर प्रतीक्षा ही जब इतनी प्रिय तुम आते तब क्या होता. मैं अलवार भावना पण त्यांनी खूपच चांगल्या व्यक्त केलेल्या आपल्याला दिसतात. मला वाटतं 9 वाजलेले आहेत. तुम्हाला जर चालणार असेल तर अजून 1-2 कविता आपण म्हणू शकतो आणि मग वी कॅन स्टॉप, जर तुम्हाला चालणार असेल तर. एक कविता म्हटले की दे मन का उपहार सभी को, ले चल मन का भार अकेले. लहराया है दिल तो ललका जा मधुबन में मैदानों में. लहराया है दिल तो ललका जा मधुबन में मैदानों में. बहुत बड़े वरदान छुपे हैं तान तरानू मुस्कानों में. तुमचं मन आनंदी असेल, प्रफुल्लित असेल तर मैदानांमध्ये जा, बागांमध्ये जा, लोकांना भेटायला जा. घबराया है जी तो मुड़ जा, घबराया है जी तो मुड़ जा. सूने मरु नीरव घाटी में दे मन का उपहार सभी को, ले चल मन का भार अकेले. किसके सर का बोझा कम है जो औरों का बोझ बटाएं. किसके सर का बोझा कम है जो औरों का बोझ बटाएं. होठों के सतही शब्दों से दो तिनके भी कब हट पाएं. किती चांगलं चांगलं बोलले तरी आपल्या मनाचं दुःख कमी होतं का, असं ते विचारतात. लाख जीभ में एक हृदय की गहराई को छू पाती है. लाखांमध्ये एखादाच आपल्या हृदयाला स्पर्शून जातो. लाख जीभ में एक हृदय की गहराई को छू पाती है. कटती है हर एक मुसीबत एक तरह बस झेले झेले. दे मन का उपहार सभी को, ले चल मन का भार अकेले. छुटकारा तुमने पाया है पूछूं तो क्या कीमत लेकर देकर. छुटकारा क्या तुमने पाया है पूछूं तो क्या कीमत देकर. कर्ज चुका आए तुम अपना लेकिन मुझको ज्ञात की लेकर. दया किसी की कृपा किसी की. तुम्ही कोणाला तरी सांगितलं ते ऐकून पण घेतील. तुम्ही कसे आलेले आहात तर कर्ज चुका आए तुम अपना लेकिन मुझको ज्ञात की लेकर. दया किसी की कृपा किसी की भीख किसी की दान किसी का. तुमसे 100 दर्जे से अच्छे वे जो अपने बंधन से खेले. ले चल दे मन का उपहार सभी को, ले चल मन का भार अकेले. जंजीरों की झनकारों से है वीणा के तार लजाते. जीवन के गंभीर स्वरों को केवल भारी है सुन पाने. गान उन्हीं का मान जिन्हें है मानव के दुख दर्द दहन का. गीत वही बांटेगा सबको जो दुनिया की पीर सकेले. दे मन का उपहार सभी को, ले चल मन का बोझ अकेले, भार अकेले. सॉरी. बेसिकली ज्याला एक फक्त आता मला वाटतं शेवटची कविता म्हणतो आणि आपण थांबूया. आय गेस आपलं आजचं सेलिब्रेशन ऑफकोर्स वाट बघत असेलच. एक फक्त एहसास नावाची एक त्यांची अप्रकाशित कविता पुस्तकांमध्ये नाहीये, त्यांच्या इतर पुस्तकांमध्ये नाही, फक्त संग्रहामध्ये अशी एक कविता होती. ते म्हणतात की गम गलत करने के जितने भी साधन मुझे मालूम थे और मेरी पहुंच में थे उन सबको एक एक करके मैंने आजमा लिया. गम गलत करने के जितने भी साधन मुझे मालूम थे और मेरी पहुंच में थे उन सबको एक एक करके मैंने आजमा लिया और पाया कि गम गलत करने का सबसे बड़ा साधन है नारी. और दूसरे दर्जे पर आती है कविता. और इन दोनों के सहारे मैंने जिंदगी करीब करीब काट दी. और अब कविता से मैंने किनारा कशी कर ली है और नारी भी छूट सी ही गई है. देखिए यह बात मेरी वृद्धा जीवन संगिनी से मत कहिएगा. यह बात मेरी वृद्धा जीवन संगिनी से मत कहिएगा.
क्योंकि अब यह सुनकर वह बेसहारा अनुभव करेगी। तब गम से आखिरी गम तक आदमी को नजात कहाँ मिलती है? पर मेरे सिर पर चढ़े सफेद बालों और मेरे चेहरे पर उतरी झुर्रियों ने मुझे सिखा दिया था, मुझे सिखा दिया है कि गम मैं गलती पर था, गलत करने की चीज है ही नहीं। गम गलत करने की चीज है ही नहीं, गम असल में सही करने की चीज है। और जिसे यह आ गया, उस सच पूछो तो उसे ही जीने का तरीका या तमीज है, उसे ही जीने की तमीज आहे, अशी एक त्यांची अप्रकाशित कविता पण आहे. ही पण मला वेगळ्या अर्थाने भावली होती म्हणून सादर केली. मला वाटतं 30-35 कविता म्हटल्या असतील. आणि एवढं हिंदी ऐकायची तुम्हालाही सवय नाही, मलाही बोलायची सवय नाही, असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही बोलायचं असेल हरिवंश राजेंबद्दल तर आपण बोलू शकतात किंवा आपण थांबवू शकतो असेल. विनोद, हा जयंत काका, मजा आली. आणि सगळ्या आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. तुम्हाला येतोय का आवाज? हो येतोय. हा बोला. आता येतोय का आवाज? हा आता येतोय. हो नाही, छान छान झालं सगळं तुझं. म्हणजे तुझी कवितांची निवड चांगली होती, छान. त्यामुळे त्यांच्या ज्या काही हायलाईट कविता आहेत, म्हणजे मधुशाला असो किंवा ती याची जी पंक्ती आहे की एक अधुरी पंक्ती गुनगुनाना कब मना है, हो किंवा ती चांदनीची कविता की आज चांदनी में कुछ भी कर सकते हो, ही असं. आणि मधुशालाच्याही पण मधुशालाची एक ओळ जी त्यांची फार प्रसिद्ध आहे ती म्हणजे मंदिर मस्जिद लढवाते है मेल कराती मधुशाला. मधुशाला, बरोबर. मधुशालाचं एक एक पॉलिटिकल ओव्हरटोन म्हणतात तसं आहे, असं म्हणतात. तर त्याच्यामधल्या त्या ओळी आहेत. बाकी तू छानच निवडल्या होत्या सगळ्या. काही काही तर मी पण ऐकलेल्या नव्हत्या अच्छा, आजच्या याच्यामध्ये. त्यामुळे मजा आली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. थोडं एकसुरी झालं, पण मला असं वाटतं एकसुरी झालं असेल थोडं, आय गेस. नाही नाही नाही, तू सगळ्याच घेतल्या ना, म्हणजे मधुशाला असो किंवा रोमॅन्टिक कविता असो किंवा त्यांच्या काय तत्वज्ञानिक फिलॉसॉफिकल असोत, ते सगळ्या तू घेतल्यास. त्यामुळे नाईस. थँक्यू. येस.